शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटीपर्यंत राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मुंबईत 15 मे रोजी आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोकणातील आंबा बागायतदारी शेतकरी संकटात. राज्यसभेसाठी भुजबळ जय पवार यांच्यामध्ये स्पर्धा. साताऱ्यातील नितीन पाटील यांचीही नावाची चर्चा. भर उन्हाळ्यामध्ये धोधो पाऊस पडणार तर उत्तर महाराष्ट्र राज्याला पावसाने झोडपले. देशभरामध्ये इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. सर्वसामान्यांना मोठा दिलासा. LPG वितरण्यास पारदर्शकता वाढली. भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियाची आता खेर नसणार. भूसंपादन प्रक्रियेमध्ये कोणतेही स्वरूपामध्ये गैरव्यवहार खपून घेणार नाही. महसूल मंत्र्यांनी घेतली कडक ॲक्शन. कापूस बियाणे विक्रीला अद्याप हिरवा कंदील नाही. शेतकरी विक्रेत्यांमध्ये संभ्रम. तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती. थकबाकीदारांच्या कर्जाला कात्री लागणार. कर्जमाफीच्या निर्णयानंतर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तुलनेमध्ये कमी रक्कम देणार. राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या मुदतीस कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये 7/12 कोरा होणार आहे. एक बाजू असली तरी बँकांच्या अहवालानंतर जाणीवपूर्वक थकीत कर्जदार म्हणून शेतकऱ्यांचा उल्लेख असल्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेमध्ये कात्री लावली जाणार आहे. नियमित कर्जाच्या भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना प्रति हेक्टरी कमी रक्कम दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांना दिली. जिल्हाभरातील 79 गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार. सुधारित अधिसूचना प्रसिद्ध. 8 तालुक्यामध्ये समावेश. नवीन सरकेनं निश्चित. अपहरणाचा बनाव रचून बापाला मागितले होते 40 तोळे सोनं. म्हैकर तालुक्यातील घटना. देशभरातील तूर उत्पादकांचे 2,500 कोटी रुपयांचं नुकसान. एकूण उत्पादनामध्ये केवळ 5.21%. सोयाबीनचे भाव पुन्हा एकदा वधारले, पण शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा. कलेक्टर, तहसीलदार आणि ठाणेदारही भ्रष्टाचारीच निघाले. विश्वास ठेवायचा तरी कोणावर? भारतातून 4 वर्षांनंतर गव्हाची निर्यात पुन्हा एकदा सुरू होणार. दर जास्त असल्यामुळे मोठ्या मागणीची शक्यता कमी. 8 जिल्हा आणि बँका. 22 सोसायट्यांना 500 कोटी रुपयांची कर्जमाफी. 2017च्या कर्जमाफीतून लाभ, तर आणखी 5,500 कोटी रुपयांची आवश्यकता. शेतकऱ्यांना खरीपपूर्वच खत दरवाढीचा फटका. प्रति बॅग 125 ते 300 रुपयापर्यंत वाढ. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील पराभव हा देशाच्या लोकसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यामध्ये कुठेही विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचं नाही. ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर यापुढे निवडणुका लढायच्याच नको. संजय राऊत, खासदार. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. राज्यभरातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी माल उभारला जाणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. कापसाने गाठला 10,000 रुपयांचा टप्पा. अकोट बाजार समित्यामध्ये दररोज दरवाढीचा कल. अकोला बाजार समित्यामध्ये 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाला बाजारभाव मिळाला. हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ मिळाली. खरेदीची मर्यादा 8.11 लाख टनावर पोहोचली. उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांद्याला 100 रुपये भाव मिळाल्यामुळे संताप. शेतकऱ्यांना महामार्ग रोखला. खर्चही निघेना. आक्रमक शेतकऱ्याने पाडला लिलाव बंद. सभापतीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. कर्जमाफी रखडली. जिल्हाभरातील 78,000 शेतकरी वेटिंगवरच. आधार प्रमाणीकरण रखडल्यामुळे अंमलबजावणीला ब्रेक. जिल्हा बँकेचे 300 कोटी रुपये थकल्याने आर्थिक डोलारा धोक्यामध्ये. गंगापूर तालुक्याभरातील राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची मोठी घोषणा करून 2 महिने उलटले तरी जिल्हाभरातील 78,500 थकबाकीदार शेतकरी अद्यापही प्रतीक्षा लाभाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान मिळणार असलं तरी तांत्रिक प्रक्रिया न झाल्यामुळे अंमलबजावणी रखडली. कांद्याचे दर कोसळल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना कोंडले. सटाणा बाजार समितीसमोर ट्रॅक्टर उभा करून शेतकऱ्यांचं आंदोलन. सिल्लोडच्या तिखट मिरचीचा डंका. दुबई, बांगलादेशामध्ये होती निर्यात. पैठण तालुक्यामधील 22,000 टन खतांचा तुटवडा.
खरीप हंगामावर टंचाईचं सावट. गरज 63,000 मेट्रिक टनाची मंजूर झाली. 41,000 मेट्रिक टन. खत बळीराजा सुद्धा अडचणीत. नव्या शिक्षकांच्या 8 ते 13 हजारांची जागा भरती अखेर सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा महिनाभरातच होणार. शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा फायदा. सरकारवर 22 ते 37 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार.